नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला राहू आणि केतू या दोघांचं जे मंदिर आहे तर त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तर राहू आणि केतूचं हे मंदिर कुठे आहे, तर त्यांचा काय इतिहास आहे, हे सर्व मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ज्यावेळेस समुद्रमंथन झालं होतं त्यावेळेस देव आणि राक्षस समुद्रमंथनामध्ये ते होते, तेव्हा त्या समुद्रामधून जे अमृतकुंड बाहेर आलं तर ते राक्षसांनी घेऊन न जावे यामुळे भगवान विष्णूंनी खूप प्रयत्न केले. तर त्यावेळेस त्यांनी मोहिनीचं रूप धारण केलं व ते अमृतकुंड स्वतःकडे घेऊन ते स्वतः त्याची वाटप करत होते. तर ते वाटप करत असताना देव एकीकडे आणि राक्षस एकीकडे बसलेले होते. तर त्या राक्षसांपैकी स्वरभान नावाचा एक राक्षस देवांचं रूप घेऊन देवांच्या रांगेमध्ये येऊन बसलेला होता. तर ज्यावेळेस भगवान विष्णू ते मोहिनीच्या रूपामध्ये ते सर्वांना अमृत पाजत होते, त्यावेळेस चंद्र आणि सूर्य या दोघांनी, चंद्रदेव आणि सूर्यदेव या दोघांनी ओळखले की हा देव नसून हा राक्षस आहे. तर त्यांनी ती कल्पना भगवान विष्णूंना दिली. तर त्यावेळेस त्यांनी ते त्यांच्या लक्षात आले की हा स्वरभान राक्षस आहे. त्यावेळेस त्यांनी आपलं मूळ रूप धारण करून आपल्या सुदर्शन चक्राने त्या राक्षसाचा वध केला. तर त्याचे मुंडके आणि धड हे दोन्ही वेगवेगळे झाले, पण त्या राक्षसाने त्यावेळी अमृतपान केल्यामुळे ते अमरत्व मिळाले होते त्याला. तर त्याचे जे मुंडके म्हणजे राहू आणि धड म्हणजे केतू, तर ते उडून राहुरी या ठिकाणी, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी येऊन पडले. तर राहू व केतू हे मंदिर त्याच्यामुळे राहुरीमध्ये स्थित आहे. तर ते राहुरीमध्ये ते मुंडकं व धड पडल्यामुळे या शहराला राहुरी हे नाव पडलेले आहे. तर मी ते राहू केतूचं मंदिर राहुरीमध्ये कुठे आहे हे तुम्हाला दाखवते. तर चला आपण ते पाहूया कुठे येते. तर हे राहू केतू प्रवेशद्वार आहे. तर इथून प्रवेश केला जातो. राहू केतू शैनेश्वर महाराज प्रवेशद्वार. तर इथून प्रवेश करून आपण मंदिराकडे आता जाऊया. तर हा मंदिराकडे जाणारा रोड आहे. तर हे अहमदनगरपासून 40 किलोमीटर अंतरावर हे शहर आहे, राहुरी हे शहर. तर शिर्डी आणि अहमदनगर या दोन्हीमध्ये हे मंदिर स्थिर आहे. तर हा शनी चौक आहे राहुरीमधला. तर या शनी चौकात हे मंदिर आहे. शनी चौक का बरे नाव पडले, तर इथं शनी मंदिर पण आहे. राहू केतूच्या शेजारी शनिदेवाचं पण मूर्ती आहे. तर आपण ते आता पाहूया. तर हे आपण आता आतमध्ये प्रवेश करूया. तर आतमध्ये पहा, ही पहा शनिदेवाची मूर्ती. राहू केतूच्या जवळ शनिदेवाची मूर्ती आहे, त्याच्यामुळे हा शनी चौक आहे. तर हे राहू आणि केतू ह्या दोन मूर्ती आहेत. हे डावीकडे राहू आणि उजवीकडे केतू ह्या दोघांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. इथं राहूचे मुंडके व केतू हे धड इथे पडलेले असल्यामुळे ते इथंच त्यांच्या मूर्ती बनवलेल्या आहेत. आणि हे भारतामध्ये एकमेव ठिकाणी म्हणजे राहुरी येथे हे मंदिर आहे. ते भारतामध्ये इतरत्र कुठेही राहू केतूचे मंदिर नाही आहे. तर त्याच्या शेजारचा शनिदेवाचे पण मंदिर आहे. तर आपण ते पाहूया आता कसे आहे ते. तर इथे तेल, उडीद, तीळ टाकू नये अशी सूचना दिलेली आहे. हे शनिदेवाची मूर्ती. ते राहूंची आरती मंदिराच्या आतमध्ये इथे आरतीचे बोर्ड लावलेला आहे. इथे राहू चालीसा व चौपाई दोहा ते इथे मंदिराच्या आतमध्ये लावलेले आहे. तर इथे बाहेर, मंदिराच्या बाहेर भिंतीवर राहूंचा मंत्र व त्यांचा इतिहास काय आहे ते दिलेले आहे. तसेच त्यांचे मंत्र, त्यांचा जन्म, सर्व काही माहिती इथे बाहेर भिंतीवर लिहिलेली आहे. ते आपण पाहू शकतो. जर कुणाच्या पत्रिकेत राहू शांती वगैरे काही असेल तर ते इथे येऊन केली जाते. इथे केल्याने त्याचे फळ लवकर मिळते, कारण इथे
कारण इथे राहूकेतूचा वास आहे. हे शनी चौक म्हटले जाते. इथे शनी महाराजांची मूर्ती ते असल्यामुळे. तर इकडे हे दत्ताचं मंदिर आहे.